नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मंडळी, आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी गाजर किसून घेतलेला आहे, बारीक शिमला मिर्च, बीट आणि काही बटाटा मी किसून घेतलेला आहे। त्यानंतर एक वाटी, एकलाही थोडीसं कमी बेसन पीठ घेतलं आहे, थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे बघू शकता, एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्व साहित्य आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, अतिशय छान रेसिपी आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील। आता यानंतर यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेत आहे। अर्धी वाटी बेसन पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर तांदळाचं पीठ, काही हळद टाकलेली आहे, लाल तिखट, जिरं आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं एकजीव करायचं आहे। आता यामध्ये मी थोडंही पाणी टाकलेलं नाहीये, तसंच त्याला मिक्स केलेलं आहे। त्यानंतर या आकारामध्ये कोफ्ते बनवून घ्यायचे आहे आणि त्याला छान असं तळायचं आहे। चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत याला मस्त तळून घ्यायचं आहे। हे बघा, खूप छान दिसतंय आणि बीटामुळे त्याला रंगही खूप छान येतो। अतिशय छान अशी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सर्व बाजूंनी याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। छान असा ब्राऊन रंग आला पाहिजे। मस्त खरपूस भाजलं की त्याची टेस्टही अतिशय छान लागते। हे बघा, आपले कोफ्ते व्यवस्थित तळून झालेले आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान दिसतंय आणि सुगंधही त्याचा तितकाच छान येतो आहे। अशाच प्रकारे सर्व बनवलेले कोफ्ते मी या ठिकाणी तळून घेत आहे। हे बघा, टेस्टलाही अतिशय छान होतात। मस्त अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि करायलाही अतिशय सोपी आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल होते, जेणेकरून आपल्याला खायलाही मजा येते। कसलं सुंदर दिसतंय बघा। मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे। त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित बारीक करून परतून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा। त्यानंतर आता यामध्ये मी टाकणार आहे खोबरं, बारीक किसलेलं खोबरं यामध्ये मी टाकलेलं आहे। छान असं त्याला मस्त परतून घ्यायचं आहे। आता यानंतर यामध्ये मी एक टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटोही टाकून झालेला आहे, यालाही मस्त असं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। हे बघा, आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे व त्याला जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर केलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकून घ्यायची आणि तिला मस्त असं परतवून घ्यायचं आहे। हे बघा, चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतवायचं आहे। त्यानंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि या ठिकाणी मी किचन किंग मसाला टाकलेला आहे। विशेष असे काही मसाले आपण यामध्ये घातलेले नाही, जे आपल्याला सहज घरामध्ये उपलब्ध होतील असे मसाले यामध्ये टाकायचे आहेत। छान असं तेल सुटेपर्यंत याला परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे।
मस्त अशी तरी आलेली आहे। त्यानंतरनं केलेले कोफ्ते त्यामध्ये टाकून घेतले। हे बघा, तर आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे। आता त्यानंतरने यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर चला आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात। मस्त अशी भाजी आपली दिसते आहे। आता डिशमध्ये सर्व करून घेऊयात। तर हे बघा, हा आहे आपला आजचा मेन्यू। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।